eyes in the sky, gazing far. फायनली टॅक्सी गेले, चालून चालून थकलो. नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो, तुम्ही आपला कालचा ब्लॉग नसेल बघितला तर नक्कीच बघा आपल्या चॅनलमध्ये. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचो नका. सो मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल चाललोय कुठं. काल ब्लॉग इथे एंड केला, आज पैसे चालू केला बेलापूर स्टेशनला. आम्ही तुला थंबनेल बघून समजलं असेल. आता चाललोय आम्ही मुंबईला, नक्कीच ब्लॉग एंडपर्यंत बघा. चला आता जाऊया. हे आमचे एवढे जण आहेत, अजून 2 जणांचे बाकी आहेत. नक्कीच तुम्हाला मुंबईला जाऊन बघू कसं करायचं आहे, नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. फायनली बसचं ट्रेन आम्ही टोटल 14 जण झाले लालबागला. एक गविता आहे, किंवा भाई पण आहे. आणि इथं आमचे किती जण आहेत जे आहेत. आरस काय बोलतं, यस आरामात बसून झालं सगळं. चिलमध्ये चाललंय. एकटाच पोचला जो आम्हाला पोहोचायला. प्लॅन चाललाय समजत पुढं काय. पोचलो आम्ही कॉन्टॅक्टला. इकडं इकडं कॉन्टॅक्ट जायचं आता लालबाग. चला चला, लालबागच्या राजाचा लाईन लागले. 1 वाजता लाईन लागले आम्ही. बसावली तरी आता काय प्लॅन आहे. लाईन तर लागलं, आता किती टाइम लागेल बघू आपण. 1 साइड करते, 1 साइड अख्खा चक्का जाम आहे. डायरेक्ट साईडला यासाठी पण गेट लावलेत फक्त. आम्ही जस्ट मेन गेट जवळ पोहोचलोय. फुल गर्दी काय, फुल गर्दी. 1 hour later. फायनली आम्ही आलोय आतमध्ये. खूप गर्दी तरी पण लाईनीला लागलो आम्ही. तुम्हाला नक्की तुम्हाला मी आम्ही जवळ आहे. बाकी सगळे पूर्ण लाईनीला आहे. काही जास्त असे खूप गणपती बाप्पाच्या जेवण लागले आम्ही. तुम्हाला नक्की राहिला मागे. आम्ही लालबागचं दर्शन केलंय. आम्ही दोघंच फिरतो, बाकीचे आमची 10 लोक लाईनी नाही. त्यांचं काय माहिती कधी होईल. असते असते आम्ही सगळे गणपती करू. जसं आपल्या मनांची आले तसं नक्की आपला ब्लॉग करेल. नक्कीच ब्लॉगला लाईक आणि शेअर करा. चाललं आता असते असते पुढं पुढं. आता आम्हाला काय माहिती नाही जास्त इथला, तर बघू आता कुठे कुठे दर्शन. नक्की दर्शन करू, आम्ही सगळे दर्शन करून घेऊ. जवसं दर्शन करू, तसं ते पण बाहेर येतील. आम्ही कसं डायरेक्ट निघूया घरी. आता वाजले 4 वाजता. घेतला मुंबईच्या राहायचा पास. तर चायचा आतमध्ये राजा एवढी लाईन आहे. पास तर घेतला आता. आज तरी
जेवढे आपल्याला गणपती करू तेवढे नक्कीच आपण गणपती कव्हर करूया. नक्की तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच. गंगू घ्यायचं का आईस खूप भारी मखार. मग आम्ही तर डायरेक्ट चालू आतमध्ये. हा बघा गणपती बाप्पा, बडा गणपती बाप्पा. काही जस्ट आम्ही मुंबईच्या राजाचं दर्शन केलं. आता चाललोय पर्यंत राजाचं दर्शन करायला. मस्त आम्ही सगळे असे कम्प्लीट करू. बाबा इथं लय खतरनाक विषय असे सगळे परलतराच्या गुरु परलतराच्या झाला की नंतर तसं आम्ही आस्ते असते चिंतामणी काळचौकीचा राजा ऑल टोटल म्हणजे तसा आस्ते असते करत राहतो. जसं आम्हाला टाईम आहे आमच्या चार्जिंग येतो सर त्याला टाईम लागेल तुला लाईन उभं एक शहर दर्शन करताना लालबाग करायचा. आम्ही तर मुख दर्शन करून घेतलं आहे कारण की लाईनला मी 2 वर्ष खूप थांबलेलो. आता पहिले जातो पहिले आपण पहिले त्याचं दर्शन करू. नक्कीच ब्लॉग एंडपर्यंत बघा. आता परेलचा राजा अख्खे मुंबई दिवाळी समजा गणपती बाप्पा म्हणजे. गाईच परेलचा राजा पण गेटपच घेतला. काय सकाळचं सांगत नाही. भाऊने म्हणतो आणि मी दाबवले गेले जस्ट आणि भाऊ परत मध्ये आत भेटतोय. नॉनस्टॉप चालवलं यांनी मला यार नुसतं चालवतो मी. बायकोसाठी नवस मागायला आलो की कशाला आला आला परत आला पर्यंत आम्ही सगळीकडे 5 घेतला. इकडे पण 5 घेतला आम्ही. आज नाही गणपती बाप्पाच्या पाय पडले परलमध्येच. आम्ही काय ऐकणार नाही. आता सकाळ झाली बघा सकाळच्या 6 वाजलेत आणि आम्ही त्यांना बघू आता काय विषय आहे कसं काय. ते लाईनीला आहेत आणि मस्त सगळे गणपतीच्या पाय पडताले असते असतात. चिंतामणीच्या आम्हाला पाय पडले आम्ही दोघंच आहेत. घे पुन्हा तो नगरचा राजा गाईस. असे जसे लाईन कम्प्लीट होतात तसं आम्ही कम्प्लीट करत चाललोय. लंब लाईनी सगळे भेटले. की आम्ही दोघं सगळे गणपतींना पाया पडून घेतलाय. नाही ना बोलतरी 7 गणपतीच्या पाया पडला दोघाहीच. 7 चालू चिंतामणीला टिकला बघा. चिंतामणीशी तसाच कॉटन ग्रीनची ट्रेन बघून नाही मधून भेटेल तेवढं करू. बघू आता नक्कीच ब्लॉग एंड पण बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. इज फायनली टॅक्सी गेले चालून तुला थकलो. उजरला मस्त चिलमय टॅक्सी चाललोय आता. चिंचपोकली 1 वाजल्यापासून कंटिन्यू चालतो. आता झालंय आमचं दर्शन. चाललोय चिंचपोकलीला. चिंचपोकलीच्या पाया पडतो मग नंतर पुढचं काय नक्की तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. सिग्नल चिंतामणी चिंचपोकळीचा कंपनीचा विजय असतो. जस्ट टॅक्सी रोखून आता चिंतामणीला आलो आपण. गाईज गुड मॉर्निंग.
काही चिंतामणच्या चरणच बसले असेल. आम्ही दोघंही सगळे दर्शन करून झालेले आहेत. त्याला कॉल केला, ते बोलले काय माहिती, ते बोलले 4 तास तर लागतील, 4-4.5 तास त्याला लागतील. आम्ही मस्तपैकी चिंतामणच्या चरणस्पर्शचं दर्शन घेतलं. तुम्ही नक्कीच बघितलं असेल ब्लॉगमध्ये. आणि आम्ही सगळे गणपती कवर केले, जेवढे आम्हाला भेटले सगळे कवर करून टाकले आम्ही. आता बघू काय विचार आहे, प्लॅन आहे त्या घरी जायचा. नक्की तुम्हाला पुढे समजेल, तर घरी जायचं असेल नक्कीच समजेल. नसेल तर सोबत जाऊ, बघू आता काय करत आहे. नक्कीच ब्लॉगमध्ये येईपर्यंत राहा. आणि चॅनलवर नवीन असाल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपले बाप्पाच्या कृपेने आता लवकर 4K कंप्लीट होतील, आणि लवकर 10K पण कंप्लीट होतील. नक्कीच बाप्पाचा आपला आशीर्वाद आहेच, नक्कीच आपले कंप्लीट पण होतील. तर पहिले बघू कुठं जायचं आहे. पहिले तर भाऊचा प्लॅन आहे, बोलतो चहा पियाचा. चहा पितो आणि नंतर भेटतो तुम्हाला. काला चौकीचा गणपती आम्ही आले. भाऊ इथं घेतलं आम्ही लालबागचे प्रेम. आणि आलो आता दर्शन करा. गाईस आलो आता. आता चाललोय कॉटन ग्रीन स्टेशनला. स्टेशनच्या डायरेक्ट चालू घरी. आमच्या माणसाला लागेल खूप टाईम, कारण की त्याला कॉल केला, ते बोलले तुम्ही जा घरी. आता चाललंय, तर तुम्ही आजचा बघितला असेल, फुल एन्जॉय केला, सगळ्या पाया पडला, सगळ्यांचा मुख दर्शन घेतला. सो मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करू नका. बाय गाईस.